राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। राज्यात होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे जवळपास 34,000 हेक्टर असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। यात फळ पिकं तसेच काही उन्हाळी हंगामी पिके असल्याची माहिती कृषी संचालक रफिक नाईकवडे यांनी दिली आहे। यावेळी कृषी संचालक रफिक नाईकवडे म्हणाले की उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी जी पिकं घेतली होती ती काढणीला आली आहेत। सध्या राज्यात जो काही पाऊस झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि शासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत। पंचनामा झाल्यावरती त्याचा अहवाल हे शासनाला देण्यात येणार आहेत। आपण 1,44,00,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आलं असून त्याची तयारी देखील करण्यात आली आहे। तसेच दरवर्षी मे महिन्यात साधारणतः 18 मिलीमीटर एवढा पाऊस पडत असतो। यंदा मात्र राज्यात 140 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे असं नाईकवडे यांनी म्हटलं आहे। उन्हाळी हंगामात जी पिकं शेतकऱ्यांनी घेतली होती ती पिकं आता काढणीला आलेली आहेत। तशाच अनेक फळपिकं सध्या काढणीला आलेली आहेत आणि आता आलेल्या या पावसामुळं आणि जास्त प्रमाणात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। साधारण आत्तापर्यंत जो प्राथमिक अंदाज आहे तो 34,000 हेक्टरचं नुकसान या पिकांचं झालेलं आहे। त्याच्यामध्ये फळपिकं आहेत आणि काही उन्हाळी हंगामाची पिकं आहेत। याबाबत पंचनामे करायच्या सूचना खाली यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि त्याबाबत पंचनाम्याचं काम सुरू आहे। पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाला सादर करण्यात येईल। दुसरा जो मुद्दा आहे 34,000 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे प्राथमिक अंदाजानुसार। आणि दुसरा जो आता मुद्दा आहे खरीपाच्या पार्श्वभूमीवर तर आपण यावर्षी 1,44,00,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचं नियोजन केलं होतं, जे केलेलं आहे। आणि 21 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या तयारीची बैठक झाली आहे। अनुषंगिक सर्व तयारी आपण पूर्ण केलेली आहे। परंतु आपण जसा उल्लेख केला तसं मागच्या जर 50-60 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर 6-7 वेळाच इतक्या लवकर मान्सून दाखल झालेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे। आणि हवामान विभागाने सुद्धा 25 जूनला मेला डिक्लेअर केलं की आपल्याकडं मान्सून दाखल झालेलं आहे। त्याच्यामुळं रेग्युलर वेळेपेक्षा साधारण 11 दिवस मान्सून आपला लवकर सुरू झालेला आहे। मे महिन्याची जर सरासरी पाहिली तर मे महिन्यात थोडाफार प्रमाणात पाऊस पडतो राज्यामध्ये, तो साधारण 18 मिलीमीटर असतो एक राज्याच्या सरासरी जर विचार केला तर तो। आणि आत्ता यावर्षी जो पाऊस पडला आहे तो जवळजवळ 140 मिलीमीटर पडला राज्यभराच्या, म्हणजे दरवर्षीच्या पावसापेक्षा एक साधारण 7-8 पट किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। आणि तो पाऊस सर्कलने आहे आणि तालुकाने आहे, जिल्ह्याने आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कमी अधिक प्रमाणात तो पडलेला आहे। काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा पाऊस पडलेला आहे की म्हणजे पावसाचं पाणी शेतामध्ये साचलेलं आहे। त्याच्यामध्ये 2-3 सिनेरिओ आहेत। एकतर जिथं खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे आणि आता शेतात जाणं शक्य नाही, तिथं शेतकऱ्यांना नॅचरली थांबावं लागेल, जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत तिथं पेरणी करता येणार नाही। आणि जिथं कमी पाऊस आहे तर तिथं शेतकऱ्यांनी थोडंसं योग्य पाऊस होईपर्यंत, म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की साधारण 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला असला पाहिजे। आणि अपेक्षित खोली जर असेल ओलीची तर त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी। त्याप्रमाणे आम्ही ॲडवायझरी पण क्षेत्रीय यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना देतो आहे। नाही, मागच्या 7-8 दिवसामध्ये जे नुकसान झालं आहे ते क्युम्युलेटिव्ह फिगर मी तुम्हाला सांगितली 34,000 हेक्टर। तर ते असं डे वाईज मुरगाची पेरणी ही आत्ता मी तुम्हाला सांगितलं, जसं जिथं पाऊस जास्त झालेला आहे तिथं वापस आल्याशिवाय करता येणार नाही। जिथं पाऊस 80-100 मिलीमीटरपेक्षा कमी आहे तिथं पण पेरणी योग्य होणार नाही। 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला आणि वापसा कंडिशन आली तर त्यानंतर पेरणी करायला हरकत नाही, अशा प्रकारचा सल्ला आम्ही शेतकऱ्यांना देतो। ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर ते स्टँडर्ड सूचनाच असतात तशा की एकदा नुकसान झाल्यानंतर ताबडतोब पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा लागतो। पंचनामे करायच्या सूचना मागच्या ज्या 7-8 दिवसामध्ये पाऊस झाला त्याच्या ज्या दिलेल्या आहेत त्याबाबत सूचना आमच्या मंत्री महोदयांनी सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर दिलेल्या आहेत। पंचनाम्याचं काम सुरू आहे आणि पंचनामे पूर्ण होताच आपण शासनाला अहवाल सादर करू, त्या आधारे शासन निर्णय घेईल मग त्याबाबत। जो सगळे 25-26 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे कमी आधी प्रमाणात, म्हणजे काही ठिकाणी कमी असेल काही ठिकाणी जास्त असेल, परंतु ओव्हरऑल सगळीकडेच ते नुकसान झालेलं नाही। आकडेवारी स्पेसिफिक असं एकदम आकड्यात सांगण्यापेक्षा जिथं फळबागा आहेत ना तिथं जे काढणीला आलेले फळपिकं आहेत तिथं नुकसान झालेलं आहे। नंतर काही ठिकाणी काढून त्यात उन्हाळी भात काढून ठेवलेली शेतावर जी पिकं आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि उन्हाळी याच्यामध्ये शेवटचे पिकं होते टप्प्यातले, उन्हाळी भात असेल, भुईमुग असेल, तर त्या पिकांचं पण नुकसान झालं। काही लोकांनी अगोदर काढून घेतलं, परंतु आता या शेवटच्या टप्प्यात ज्यांची पिकं राहिलीत
तर ते एकदा नुकसानचे पंचनामे झाल्यानंतरच ते आपल्या लक्षात येईल की नक्की कोणत्या पिकाचं किती क्षेत्राचं नुकसान झालं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की जिथं जास्त पाऊस पडला आहे तिथं शेतकऱ्याला थांबावं लागेल. जिथं अजून 80-100 मिलीमीटर पडला पाऊस नाही पडलेला त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात पुरेशी ओल असल्याशिवाय 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि जर जास्त झाला असेल तर वापसा आल्याशिवाय पेरणी करू नये हे आपण शेतकऱ्यांना सल्ला देतो.